या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना। आता आपण ब्रेकिंग बातमी येवला तालुक्यातून पाहत आहोत। येवला तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं चांगलं झोडपलं असून शेत शिवारामध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे। शेतात पावसाच्या पाण्याचे तळे साचल्यानं मका, सोयाबीन उत्पादकांवर दुबार पेरणीचं संकट आता उभं राहिलं आहे। मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि जून महिन्यात मान्सूनच्या पावसानं येवल्याला चांगलं झोडपलं आहे। दमदार हजेरी लावून गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सतत बरसत असून शेत शिवारात गुडघाभर पाणी साचून राहिले आहे। दरम्यान जमिनीत चांगला ओलावा झाल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका पिकाची लागवड केली होती। आज येवला तालुक्यातील पारेगाव, धामणगाव, नगरसूल, पिंपरी, चिचोंडी, अंगणगाव यासह अनेक गावांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। यामुळे शेतात गुडघाभर पाणी साचले। पेरणी केलेले पीक आता खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे। यामुळे या पिकांचे देखील पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व बियाण्यांसाठी आता अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युझिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट। आमच्याकडे पिझ्झा, बर्गर, इंडियन मेन कोर्स, चायनीज कॉन्टिनेंटल, स्पेशल मुंबई पावभाजी, नाचोस, मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट। आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट, मुंबई येथील 5 स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ, फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था। एक वेळ अवश्य भेट द्या। यमी टमी रेस्टॉरंट, कोटमगाव रोड, अजय गादी भंडार शेजारी, येवला।